दिल्ली भाजपा ने चुनाव आयोग के मुख्य अधिकारी से मुलाकात की और एक ज्ञापन सौंप कर मांग की। 25 मई को मतदान के दिन दिल्ली में वोट डालने के लिए बुर्का पहनकर आने वाली महिला मतदाताओं की उचित जांच की जाए, मगर भाजपा के इस मांग पर महाराष्ट्र कांग्रेस के प्रांताध्यक्ष नाना पटोले ने चुनाव आयोग के साथ साथ भाजपा को आड़े हाथों लिया। साथ ही उन्होंने देश के राजनीतिक परिस्थिति पर बात की। अमेरिकेसारख्या देशांनी सुद्धा या ईव्हीएम मशीनला बाजूला ढकललं आणि त्या ठिकाणी पायलटवर आलं। तर भारतासारख्या लोकशाहीच्या ज्या ठिकाणी पाळेमुळे आहेत अशा देशामध्ये जनतेच्या जेव्हा मागण्या होतात त्यावेळेस निवडणूक आयोगाने जनतेचा आवाज ऐकला पाहिजे आणि जनतेचा आवाज ऐकून त्यांनी त्या पद्धतीचा निर्णय केला पाहिजे। पारदर्शक निवडणुका झाल्या पाहिजेत। ही भूमिका सगळ्यांचीच आहे, फक्त सावजी साहेबांची, माजी मंत्री सावजींचीच नाही, तर देशभरातल्या करोडो लोकांची ही भावना आहे। त्याच्यावर दुर्लक्ष केलं जाते आणि म्हणून स्वाभाविक आहे एक स्वातंत्र्य सेनेच्या पोरांनी या पद्धतीची भूमिका मांडली असेल त्याचं मी समर्थन करत नाही, पण निवडणूक आयोगाने याच्यामध्ये दक्षता घेतली पाहिजे। लोकांमध्ये जो प्रचंड राग आहे या ईव्हीएम मशीनच्या बद्दलचा त्याबद्दलचा त्यांनी निर्णय घेतला पाहिजे। सावजींच्या त्या मर्डर करेल या शब्दाचं कांग्रेस समर्थन करत नाही। देखो, चुनाव आयोग जो है अगर केंद्र के सरकार का अगर चपरासी बन के काम करना चाहता है तो भारत देश एक लोकतांत्रिक व्यवस्था का देश है। दुनिया में इस देश के लोकतांत्रिक व्यवस्था की चर्चा होती है। एक मजबूत लोकतंत्र भारत में होता है। हमारे साथ जिन देशों को आजादी मिली वो देश चल नहीं सके, कई देश बंद हो चुके, वहां पे लोकतांत्रिक व्यवस्था खत्म हो गई। तो हम लोग चाहते कि चुनाव आयोग किसी के दबाव में न आके, हमें लगता है, देश के लोगों को भी लगता है कि केंद्र के सरकार के दबाव में चुनाव आयोग काम कर रहा है, ऐसा लोगों की भावना है। जो दिल्ली में जो निर्णय चुनाव आयोग ने लिया है उसमें कहीं ना कहीं केंद्र की सरकार के दबाव के अंदर आकर, जो आज तक रूल नहीं था, जो हमारा संविधान ही एक बात करता, मैं किसी इसकी बात नहीं करता, हमारा संविधान जो है उसमें कहते हैं कि सबको अपने अपने धर्म के ऊपर प्यार करने का अधिकार है। सबने अपने, क्योंकि धर्म ये जीने का तरीका सिखाता है, तो जो भी धर्म के लोग हैं उनको अपने अपने ढंग से जीने का अधिकार होता है। धर्म पेट भरने का अधिकार नहीं है, जीने का अधिकार है। तो इसलिए चुनाव आयोग अगर नए नए इस तरह की आइडिया करती है तो केंद्र के सरकार के दबाव के आधार पे कर रही होगी, इसमें मेरे मन में कोई शंका नहीं। बिल्कुल है, कारण की ज्यावेळेस मतदान झालेत, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, तर देशामध्ये ज्या निवडणूक आयोगाने पहिलं जे त्यांचे टक्केवारी त्या ठिकाणी जाहीर केली त्याच्या नंतर 7-8 दिवसानंतर पुन्हा टक्केवारी वाढवली आणि जवळपास 1 कोटीच्या वर मतदान त्यांनी वाढवलं। त्यामुळे अनेक लोक कोर्टात गेले आणि म्हणून मग माननीय सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला सूचना दिल्या की 70C जे फॉर्म आहे याबद्दलची सगळी डिटेल्स हे माननीय सुप्रीम कोर्टाला द्यावी आणि या निवडणुकीमध्ये पारदर्शकता राहावी ही भूमिका माननीय सुप्रीम कोर्टाने घेतलेली आहे। त्यामुळे आज या महत्त्वपूर्ण निकालावर देशाच्या जनतेचं लक्ष लागलेलं आहे। पूर्ण राज्यातलं प्रशासन सरकारच्या दबावाखाली आहे, त्याची कारण सुद्धा तीच आहे। संजय पांडे नावाचे जे पोलीस कमिशनर मुंबईत होते त्यांनी प्रामाणिक काम केलं, पण त्याच्यावर केंद्रीय तपास यंत्रणा लावून ईडी, सीबीआय सारख्या त्यांना जेलमध्ये टाकलं आणि त्याच्यामुळे राज्यातल्या आयएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये जी भीती आहे ते भीतीपोटी राज्यातलं सरकार जे आदेश देईल त्या आदेशाने हे वागतात आहेत। त्याच्यामुळे पोलीस प्रशासन असो किंवा आपले आयएस अधिकारी असो, हे सगळे त्या भीतीमुळे वागतात आहेत असं चित्र आपण पाहतोय आणि त्याच्यामुळे राज्यातली कायदा सुव्यवस्था संपलेली आहे। नुसतं पोलिसाची चौकशी करण्यापेक्षा
या सरकारचंच आता यांचं डोकं तपासलं पाहिजे, कारण की यांच्या डोक्यात जे पाप चाललेलं आहे, जे पाप करवतात आहे महाराष्ट्रामध्ये, तर नुसतं पोलिसांचंच नाही तर फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांचं आणि अजित पवारांचंही आता उलट तपासणी केली पाहिजे, ही भूमिका आमची आहे. बघा, आपण पाहिलं असेल की फडणवीसच्या सरकारने त्यावेळेस सरकारच्या विरोधात जो कोणी आंदोलन करेल त्याच्यावर नॉन बेलेबल ऑफेन्स करायचे निर्णय घेतलेले आहेत. त्याच्यामुळे लोकशाहीला, ज्याला व्यक्ती स्वातंत्र्य आपण म्हणतो संविधानातलं, ते संपवण्याचं पाप केलं. घटनेला धोका निर्माण झालेला आहे, घटना ही धोक्यात आहे असं आम्ही जे म्हणतो आहे, त्याच्यातली अशी कारणं आहेत. इंग्रजाच्या काळातही सुद्धा मोर्चा काढता येत होता, पण आता या आपल्या लोकशाहीतल्या सरकारमध्ये यांनी असे कायदे तयार करून टाकलेत की तुम्हाला तुमचा आवाज उचलायचा असेल तरी मोर्चा काढता येत नाही. पोलीस तातडीनं गुन्हे दाखल करतात आणि कुठलाही दोष नसेल मोर्चेकऱ्यांचा, त्यांनी घेतलेले परवानगीच्या आधारावर ते गेले तरी त्यांच्यावर नॉन बेलेबल ऑफेन्स दाखल केले जातात. त्यामुळे आत्महत्याग्रस्ताच्या ज्या प्रश्नाबद्दलचं राहुल देशमुखने आज बंदची हाक लावली आणि आंदोलन करायचं, तर त्याला अरेस्ट केलं. आता अनिल देशमुखलाही करतील ते. म्हणून हे जी हुकुमशाही आणि तानाशाही जे आम्ही निवडणुकीमध्ये लोकांना सांगत होतो की राज्यातलं आणि केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार ज्या हुकुमशाही आणि तानाशाहीने वागते आहे, ते लोकांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. ते 4 जूनला आपल्याला पाहायला मिळेल, जास्त काळ नाही. देखो, हमारी जब महाविकास आघाड़ी की सरकार थी राज्य में, तब हमने इस डोंबिवली की इस फैक्ट्री को बंद करने के आदेश दिए, लेकिन महाराष्ट्र में खोखे की सरकार आने के बाद इस सरकार ने उसको पुनर्जीवित किया गया और आज कई निर्दोष लोगों की वहां पे मृत्यु हुई है. घटना भयानक है, लेकिन महाराष्ट्र में असंवैधानिक और खोखे की सरकार आने के बाद पैसा लूटना, भ्रष्टाचार करना, एक प्रकार सरकार ही खुद जनता के जान का रक्षण करना चाहिए था, लेकिन लोगों मरे तो चले. जैसे एक सबसे बड़ा जो हादसा पुणे में हुआ, एक बड़े उद्योगपति के बच्चों ने ड्रग लेकर गरीबों के ऊपर गाड़ी चढ़ाई और पुलिस उस लड़कों को बोलती कि निबंध लिखो. तो इस तरह की जो मानसिकता इस महाराष्ट्र में प्रशासन की हुई है, तो सरकार ही उसके लिए दोषी है. और सरकार के भ्रष्टाचारी मानसिकता की वजह से महाराष्ट्र में निर्दोष लोगों की जाने जा रही है. इसका जवाब तो देना ही पड़ेगा, लेकिन 4 जून को रिजल्ट जो आएंगे तो उसको वोट के माध्यम से लोग इनको उसका जवाब देने वाले हैं. और ये सुधार होना चाहिए, क्योंकि महाराष्ट्र एक प्रगत राज्य है और महाराष्ट्र को देखने का एक तरीका लोगों का अलग था, पूरे देश के, दुनिया का. लेकिन फडणवीस की सरकार और फिर खोखे की सरकार, ये सरकार ने महाराष्ट्र की शौफुल्ला अम्बेडकर विचारधारा को और महाराष्ट्र की विचारधारा और महाराष्ट्र की प्रतिमा को मलिन करने का जो पाप किया है, इसका परिणाम भाजपा और भाजपा प्रणीत सरकार को भुगतना पड़ेगा. मोदी जी ने ये कहा है कि जो 400 पार का जो नारा था, उस नारे में विरोधी फंस थे, ऐसा बाजार में जाते हैं तो कुर्सी का वो बोलता है 400 400 ऐसा चिल्लाते रहता जोर जोर से. फिर उसको 100 रुपए में मांगते हैं तो बोलता नहीं 125 में 150 में, फिर ऐसा आता है. तो वही मोदी का हाल होने वाला है. 400 पार नहीं हुआ, 100-150 में आके लटक जाएंगे. तो उसका रेट ही उतना है. तो इसलिए अभी मोदी जी के बारे में क्या बोल रहा है. मोदी जी तो देश के कपिल शर्मा का कॉमेडी शो बंद कर आजकल नरेंद्र मोदी का ही कॉमेडी शो लोग देख रहे हैं. तो ऐसे लोगों के बारे में बात करने का कोई अर्थ नहीं. ये जनभावना आहे आणि या जनभावना अजूनही लोकांच्या मनात भीती आहे की ईव्हीएम मध्ये गडबड आहे. अगदी आपल्या संविधानाच्या आधारावर आपण पाहिलं तर माझं जे व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याची रक्षा करणं हे जे संविधानिक पदावर जे बसलेले लोक आहेत त्यांची जबाबदारी आहे. देशभरातल्या अनेक लोकांना वाटतं की ईव्हीएम मशीन मध्ये गडबड आहे, तर त्याच्यामुळे यांच्या मताचं, यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण करणं निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. त्यांनी वेळेच्या मुळे आम्ही की तातडीने निकाल लागतात त्याच्यामुळे आम्ही ईव्हीएम मशीन मध्ये करतो, ईव्हीएम मशीन मध्ये गडबड नाही.
पण मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, मला वाटतं की मला मशीनमध्ये नाही, मला बॅलेट पाहिजे, तर ती व्यवस्था निवडणूक आयोगाने करून दिली पाहिजे. कारण की माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा हे प्रकरण गेलं तर माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं की निवडणूक आयोगाने याच्यातला निर्णय घ्यावा. जगातल्या अनेक देशामध्ये या पद्धतीच्या जेव्हा घटना झाल्या तर प्रगत देशांनी सुद्धा, अमेरिकेसारख्या देशांनी सुद्धा या ईव्हीएम मशीनला बाजूला ढकललं आणि त्या ठिकाणी बॅलेटवर आलं. तर भारतासारख्या लोकशाहीच्या ज्या ठिकाणी पाळेमुळे आहेत अशा देशामध्ये जनतेच्या जेव्हा मागण्या होतात त्यावेळेस निवडणूक आयोगाने जनतेचा आवाज ऐकला पाहिजे आणि जनतेचा आवाज ऐकून, बघा महाराष्ट्रातलं हे सरकारच असंविधानिक आहे, हे वारंवार आम्ही ज्या दिवसापासून हे सरकार तयार झालं आणि भगतसिंग कोश्यारी त्यावेळेचे तत्कालीन राज्यपाल त्यांनी संविधानिक व्यवस्थेच्या खुर्चीवर बसूनच संविधानाचा खून केला. ही भाजपची मानसिकता त्याच्यामध्ये स्पष्ट होत होती. सातत्यानं भाजप महाराष्ट्राला बर्बाद करायला लागलेलं आहे. महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांचं, कष्टकरी मेहनत करणाऱ्या माणसाचा जीव घ्यायला सुद्धा त्यांना कुठली पर्वा नाही अशा पद्धतीचं ते वागतात आहे. पुण्यातली घटना पाहिली तर महाराष्ट्रातले पोलीस एका धनदागड्याच्या पोराला पोलीस स्टेशन मध्ये बसून निबंध लिहायला लावतात. गरीब माणसं मेली त्याची काळजी नाही. सरकार जे सांगतं तेच प्रशासन वागते. आणि काल झालेल्या बॉम्ब ज्या फॅक्टरीमध्ये जो स्फोट झाला त्याच्यामध्ये असंख्य जीव गेलेत. कारण की त्या पद्धतीची तक्रार शासनाकडे आलेली होती आणि म्हणून उद्धव ठाकरे सरकारने त्यावेळेस त्या सगळ्या व्यवस्थेला बंद करण्याचे निर्णय घेतले होते. पण हे खोक्याचं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर त्या उद्योगपत्यांकडून पैसे घेऊन तो उद्योग चालू ठेवला आणि काल झालेली घटना अनेकांचा जीव घेऊन गेली. आपण पाहिलं की कालच 50,000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट मध्य प्रदेशमध्ये गेलं. आखरी हे महाराष्ट्राने या भाजपचं काय नुकसान केलं की जे भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शाहू फुले आंबेडकर विचारालाही संपवलाही लागले. महाराष्ट्राच्या औद्योगिक विकास थांबवला गेला. महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांचा जीव घेतला जातोय. महाराष्ट्राच्या अन्नदात्याचा सातत्यानं अपमान केला जातोय. त्याला आत्महत्या करायला बाध्य करताय. महाराष्ट्रातल्या तरुणांना पेपर सांगायचं की आता तुमचा या विषयाचा पेपर आहे, या विभागाला तुम्हाला पेपर द्यायचा आहे, त्याची मुलं मुली तयारी करतात आणि ऐनवेळी पेपर लीक झाला म्हणून पेपर रद्द करतात. तरुणांचं आयुष्य बर्बाद करायचं पाप सातत्यानं भाजप प्रणित सरकार महाराष्ट्रामध्ये करताना आपण पाहिलेलं आहे. गरिबांचं जगणं असहाय्य केलेलं आहे. आणि म्हणून या सरकारने जनाची नाही तर मनाची तरी असेल तर या सरकारनं खुर्च्या सोडल्या पाहिजे. एकट्या त्या देवेंद्र फडणवीसाला आपण राजीनामा मागण्यापेक्षाच या सरकारनेच आता राजीनामा देऊन मोकळं झालं पाहिजे. जनता नाहीतर यांना खिचून मारेल, सत्तेतून बाहेर काढेल, अशा पद्धतीचं चित्र, भयावह चित्र महाराष्ट्रामध्ये आहे. आणि सरकारच्या विरोधात भयानक रोष आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय. आणि म्हणून आमची या सरकारला सलाह आहे की सरकारने तातडीनं या सगळ्या सातत्यानं घटना, राज्यातले उद्योग दुसऱ्या राज्यात, गुजरात, कधी मध्य प्रदेश, अशी जी परिस्थिती आहे आणि राज्याला अधोगतीत नेण्याचं पाप हे करतात आहेत. तर जनाची नसेल तर मनाची असेल तर यांनी राजीनामे देऊन मोकळे व्हावे, अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. सगळ्या गोष्टी तपासल्या जातील. मनुस्मृती असेल तर ते अजिबात चालणार नाही. आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तपासून देशामध्ये सत्तेचं परिवर्तन आहेच आणि त्याच्यामुळे मनुस्मृती या देशामध्ये कदापि चालू देणार नाही, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी तपासून योग्य निर्णय काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी घेईल. त्या केंद्रीय तपास यंत्रणेचा तो दबाव सरकार या प्रशासनावर आहे, तो आपल्याला लक्षात येते वारंवार. महाराष्ट्रामध्ये मी सगळ्या जिल्ह्यात, तालुक्यामध्ये माझे दौरे होतात. त्यामध्ये अधिकारी आपसीमध्ये आम्हाला ते सांगतात. त्यांना पटतही नसेल पण त्यांच्या खोटे केसेस, कारण संजय पांडेचं जे उदाहरण यांनी महाराष्ट्रात केलेलं होतं, हे प्रामाणिक अधिकाऱ्यांना जे ऐकलं नाही त्यांना कसं जेलमध्ये टाकायचे खोटे आरोप लावून,
या पद्धतीच्या ज्या घटना झालेल्या आहेत त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये एक दहशत आहे. त्यामुळे काय पाप होत त्यांना माहीत आहे, पाप करतो आम्ही, पण त्यांना पर्याय नाही, अशा पद्धतीची स्थिती आहे. हे कधी नव्हे महाराष्ट्रात होतं, ते आता या राज्यामध्ये सुरू करण्याचं पाप या खोक्या सरकारनं आणि मागच्या फडणवीस सरकारने केलेलं आहे आणि त्याचे परिणाम महाराष्ट्र भोगतोय आणि महाराष्ट्रातली जनता भोगते. भ्रष्टाचाराचे एकावर एक अनेक, जसं आता IT मधला भ्रष्टाचार सांगितलं की त्या भामट्यांनी केला, तसं डीबीटीच्या नावाने जो स्प्रे पंप बाजारामध्ये 2-2.5 हजाराला भेटतो, यांनी त्याला 10,000 रुपयात घेतला. औषधी असतील, बियाणं असतील, शेतकऱ्याला देण्याच्यासाठी ज्या पद्धतीने योजना ज्या आहेत त्या शेतकऱ्याला आर्थिक आणि त्याला मजबूत करण्यासाठी ज्या काही उपाययोजना करायला लागतात त्या योजनेमधून 330 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार महाराष्ट्रातल्या सरकारने केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाल्लेलं आहे. मी मगाशी मुद्दामून सांगितलं की 28 तारखेला या महाराष्ट्रातल्या खोक्याच्या आणि असंविधानिक सरकारने जे पाप केले त्याच्या भ्रष्टाचाराचे पुराव्यासहित आम्ही मुंबईमध्ये त्याची प्रेस घेणार. थँक्यू. नागपुर समय, गली से दिल्ली तक।